उत्तर महाराष्ट्रातील नाशिक लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हा महायुतीचा पेच आता संपला आहे। नाशिकसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती। गेली अनेक दिवस या जागेवरून महायुतीतच वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं। आता नाशिकची जागा शिवसेनेला सोडवून घेण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले। मात्र नाशिकची जागा एवढे दिवस का रखडली आणि आता पुन्हा शिवसेनेच्या उमेदवाराला ही जागा देण्यामागचं नेमकं कारण काय, याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। महाराष्ट्राच्या राजकारणातील अतिशय महत्त्वाचा मतदारसंघ मानला जाणाऱ्या नाशिकमध्ये आता महायुतीमधून उमेदवार जाहीर करण्यात आलाय। युतीतून आता शिंदेंच्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलाय। त्यामुळे इथली लढत ही आता गोडसे विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील राजाभाऊ वाजे यांच्यात होणार आहे। अनेक जागांवर जसं शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे, तीच परिस्थिती याही मतदारसंघात आहे। त्यामुळे राज्याचं या ठिकाणी विशेष लक्ष लागून आहे। नाशिक लोकसभा मतदारसंघातला पेच कसा वाढत गेला यावर एक नजर टाकूयात। शिंदे सेनेत असलेले हेमंत गोडसे 2014 आणि 2019 असे 2 टर्म नाशिकचे खासदार आहेत। त्यामुळे यंदाही ही जागा शिवसेनेलाच मिळणार अशी चर्चा होती। पण त्यानंतर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसनं नाशिकमध्ये असलेल्या ताकदीच्या जोरावर या जागेवर दावा सांगितला। त्यामुळे नाशिकची जागा अधिक चर्चेत आली। राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ यांचं नाव सर्वात पुढे होतं। त्यांच्या नावाची चर्चा थेट दिल्लीत झाली। याची माहिती खुद्द भुजबळ यांनीच दिली होती। तिन्ही पक्षांचा इथून दावा असल्यानं नाशिकची जागा अतिशय प्रतिष्ठेची बनली। हेमंत गोडसेंनी त्यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती। त्यांनी अनेकदा मुंबईच्या वाऱ्या केल्या। ठाण्यात येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंच्या भेटीगाठी देखील घेतल्या। नाशिकच्या एका सभेत बोलताना श्रीकांत शिंदेंनी हेमंत गोडसेंची उमेदवारी जाहीर देखील केली होती। पण त्याचे पडसाद नाशिकमध्ये आणि महायुतीमधील अन्य 2 पक्षात उमटले। इतर पक्षात प्रचंड नाराजी पाहायला मिळाली। त्यानंतर नाशिकच्या जागेचा पेच अधिकाधिक गुंतागुंतीचा होत गेला। हा पेच अनेक दिवस कायम राहिला। उमेदवारी जाहीर होण्यास जितका उशीर होईल तितका अधिक नुकसान होण्याची भीती व्यक्त करत भुजबळांनी त्यांचा नाशिकवरील दावा सोडला। मात्र त्यानंतरही नाशिकचा तिढा सुटायला तयार नव्हता। राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांच्या वाटेला आलेली साताऱ्याची जागा भाजपच्या उदयनराजे भोसलेंसाठी सोडली। त्यामुळे त्यांनी साताऱ्याच्या बदल्यात नाशिकची जागा मागितली होती आणि म्हणूनच नाशिकच्या जागेवर कोणताही निर्णय झाला नव्हता। अखेर भाजप आणि राष्ट्रवादीच्या दावेदारीमुळे महायुतीत वादाच्या भोवऱ्यात सापडलेली नाशिक लोकसभेची जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळाली। महाराष्ट्र दिनी इथं शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे? नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। सद्यस्थिती पाहिली तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदान 20 मे रोजी होणार आहे। आधीच या ठिकाणचा महायुतीचा उमेदवार जाहीर करण्यास बराच अवधी गेला। 1 मे ते 20 मे असा केवळ 20 दिवसांचा अवधी महायुतीकडे शिल्लक आहे। प्रचारास फारसा कालावधी राहिला नसल्याने शिंदेंनी नव्या चेहऱ्याचा विचार न करता भाजपने विरोध केलेले खासदार हेमंत गोडसे यांना मैदानात उतरवले। ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला देण्याचे निश्चित झाल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी नाराज असलेले स्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांची समजूत काढली। त्यात नाशिककरांसाठी नवीन उमेदवार देणं हे महायुतीला आता परवडणारं नक्कीच नव्हतं। गेली 10 वर्ष गोडसे इथले खासदार असल्याने त्यामुळे त्यांचा प्रचार करणं सुद्धा सोपं जाईल। हेमंत गोडसे यांचा असलेला दांडगा जनसंपर्क, त्यांनी केलेली कामं, तळागाळात त्यांचं असलेलं नेटवर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत। याशिवाय 5 वर्षात कोणत्याही वादात न अडकणं, पक्षांतर्गत कुरबुरीला वेळेवरच निस्तरणं, कायमच सर्वसामान्यांशी नाळ जोडून ठेवणं, सर्वसामान्यांच्या प्रत्येक कार्यक्रमांना हजेरी लावणं आणि एक विनयशील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे। गोडसे यांनी आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळावी यासाठी घटक पक्षाचा विरोध डावलून आपला प्रचार या मतदारसंघात आधीपासूनच सुरू केल्याच्या चर्चा होत्या।
या सर्व गोष्टी विचारात घेऊन महायुतीकडून त्यांना संधी देण्यात आली आहे। त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या। त्यानंतर प्रतिक्रिया देताना नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी हेमंत गोडसे यांना आम्ही नाशिकमधून खासदार करून पाठवू असा विश्वास भुजबळांनी व्यक्त केला। दुसरीकडे बंडखोरीच्या तयारीत असणाऱ्या शांतिगिरी महाराजांच्या माघारीसाठी मनधरणी चालू असतानाच भाजप नेत्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी धडपड सुरू केली असल्याची चर्चा आहे। आता येणाऱ्या लोकसभेसाठी दोन शिवसैनिक एकमेकांना भिडणार आहेत, त्यामुळे इथली लढत ही नक्कीच लक्षवेधी आणि रंजक असेल। त्यात गिरीश महाजनांना शांतिगिरी महाराज यांची नाराजी दूर करण्यात अपयश आलं तर शांतिगिरी महाराजांनी आपली उमेदवारी कायम ठेवल्यास मतांचं विभाजन होऊन महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे। तुम्हाला नाशिक लोकसभा आणि इथल्या उमेदवारांविषयी काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।